श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. मंडळी, माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे आणि मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. मंडळी, मला जे योग्य दिसते ते मी तुम्हाला सांगतो. याच्या व्यतिरिक्त या माहितीमुळे काही जणांना काही फरक वगैरे पडण्यात वेळ पडला असेल त्याची मी माफी मागतो, पण फरक पडणार हे गॅरंटी आहे, हे मात्र विश्वास ठेवा. मंडळी, ज्याचा देवावर भरोसा नाही त्यांनी देवाच्या वाराही करू नयेत. मला एवढेच म्हणायचे आहे. मंडळी, जो व्यक्ती घरात खरंच मनापासून देवावर श्रद्धा ठेवतो त्याच व्यक्तींनी देवाची भक्ती करावी. दवाखान्याचे रिपोर्ट नॉर्मल येतात, सर्व काही नॉर्मल होतं. काय दादा मी कर काढली, काय म्हणतात त्याला उतारं वगैरे काढले, सर्व काढलं, पण आम्हाला काय मूळवाळ मात्र होत नाही. मग एखाद्या देवऋषाकडे जातोय, एखाद्या बामणाकडे जातोय किंवा आराध्याकडे जातोय, कुठल्याही देवी किंवा देवता किंवा वक्त्यांकडे जात आहे. ते गुरु आई तुम्हाला म्हणतात की तुम्हाला साती आसरा आहे. तर मंडळी, फक्त साती आसरा सांगतात. काही लोकांना साती आसरांचा मानपान कसा द्यायचा, काय वस्तू लागतात हे मात्र माहीत नसतं. मंडळी, जास्तीत जास्त खेडेगावामध्ये असं खूप घडतं बघा. सोलापूर, पंढरपूर, येरमाळा किंवा कोकणात सावंतवाडी, कणकवली असल्या ठिकाणी खूप काही असं घडतं. जिथं नद्या आहेत, विहीर आहेत, बांध आहेत, रान वगैरे आहे, असल्या ठिकाणी खूप घडतं की त्यांना साती आसरा लागतात. आता हे साती आसरा लागतात म्हणजे काय? साती आसरा मंडळी हे दोन प्रकारचे असतात. एक वांजुटी साती आसरा असते आणि एक असते ते सांसारिक साती आसरा असतं. मंडळी, मग साती आसरा वांजुटी लागल्यावर काय होतं? तर मंडळी, वांजुट्या जेव्हा साती आसरा लागतात, दवाखान्याचा रिपोर्ट नॉर्मल असतो, सर्व गोष्टी नॉर्मल असतात. त्यांना किती साती आसरा केला, त्यांचा किती मानपान केला, कुठल्याही देवत्याकडे गेला किंवा आमच्याकडे जरी आला, कौल लावून बघितलं, कुठल्या देवाला जरी चुकी माफी मागितली आणि त्याला ते साती आसरा लागलेले असतील किंवा त्या आराधी म्हणा किंवा देवऋषी म्हणा, या लोकांनी सांगितलं की तुला अशा साती आसरा आहेत, तर मंडळी, या वांजुटी साती आसरा असणाऱ्यांना मूळ बाळ होणारच नाही. किती दवाखाने करा, किती देवधर्म करा की होत नाही. आणि त्यांनी खरं तर कर्म म्हणायचे का धर्म म्हणायचे हे त्यांना माहीत नाही. कारण असे 4-5 जणांसोबत माझ्याकडे जे बघायला आले होते, त्यांच्या गुरूंनी असं म्हटलं की दादा, आम्हाला खूप लुबाडलं गेलेलं आहे, मला दवाखान्यात बी पैसे घालावे लागलेले आहेत. पण मंडळी, या युगामध्ये दवाखाना जरी म्हणाल की आता प्रेग्नंट होण्यासाठी खूप काही पर्याय आहेत, इंजेक्शन म्हणा, गोळ्या म्हणा किंवा कोर्स करा, तरीही फरक पडत नाही. बघा, तुम्ही कधी पण बघा, फरकच पडत नाही. तर त्यांना एकतर वांजुटे साती आसरा असलं तर असं होतं. मंडळी, वांजुटे साती आसरा तिथेच असतात आणि नदी, विहीर, रानमाळा या असल्या ठिकाणी या साती आसरा असतात. आणि दुसऱ्या सात आसरा म्हणजे सांसारिक, हे सांसारिक ते आश्रयित साती आसरा असतात. मंडळी, प्रत्येक बांधावर, जंगलामध्ये, जंगल वाट्यामध्ये असतात. कधी तर खेळण्याच्या स्वरूपात कोण शाळेत जात असलं, तिथं बारक्यात खेळत असेल, त्यांना चाकतात म्हणजे त्यांची कृपादृष्टी पडते, त्यांच्या राखणदाराची म्हणजे म्हसोबाची दृष्टी कृपा पडते. त्याच्यानंतर त्यांना मूळबाळ लवकर होत नाही. जरी गर्भाशय असलं, 2 महिने झालेले असले, 3 महिने झालेले असले तर ते खाली होऊन जातं. मग देवऋषी कराल तरी फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. मग काही देवऋषी असतात जे ओरिजिनल म्हणतात की याला साती आसरा आहे. तर मंडळी, साती आसराचा मानपान कसा द्यावा, त्यांना कसं मानवून घ्यावं, काय विनंती करावी जेणेकरून तुमचं जे गर्भाशय आहे ते खाली पडलं नाही पाहिजे किंवा मूळबाळ लवकर झालं पाहिजे, या असल्या संकटांपासून, त्रासांपासून तुम्ही दूर झाले पाहिजे. तर मंडळी, ज्या साती आसरा असतात, हे 7 जणी 7 बहिणी, खूप यूट्यूब चॅनलवाल्यांनी त्यांची माहिती दिलेली आहे, म्हणून मी याच्या व्यतिरिक्त काही माहिती देणार नाही. पण यांचा मानपान काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. जे लोकांनी खाल्लं ते मला खायची सवय नाही, जे लोकांना माहीत नाही ते दाखवण्याचा मार्ग आपण करतो. मंडळी, भक्ती शक्ती चॅनल काहीतरी वेगळं घेऊन येत असतं. जे लोकांना दाखवलं आहे तेच दाखवण्याचं काम आपण करत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर मंडळी, आज पाहूयात की साती आसरांचा मानपान काय असतो. तर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्या देवरेषामध्ये निघाला असेल की यांना काय द्यायचं आणि काय नाही, आणि जर पुढच्यालाही कळत नसेल तर मंडळी, छोटासा उपाय सांगतो. देवाला कसं मागून घ्यायचं, त्यांच्यापाशी झोळी कशी पसरायची, आपल्या हातपायांनी कसं काय त्यांना विनंती करायची जेणेकरून बाळ टिकलं पाहिजे, लेकरू आपल्या घरात आलं पाहिजे, मग ती पोरगी असो अथवा पोरगा असो. मंडळी, आजकाल लाख 2-2 लाख रुपये घालवतात लेकरू बाळ होण्यासाठी, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आपल्यापाशी देव असतो पण ते समजून येत नाही. तर मंडळी, साती आसरा हे सर्वात मोठी गोष्ट आहे की लवकर गर्भाशय खाली पडण्याचं कारण. हे देवीची शेवटी किती केले की देवीचे काय आहेत ते कारण कसं आहे. साती आसरा 7 बहिणी हे तर तुम्हाला माहीतच आहे, कुठेही तुम्हाला बघायला पाहायला भेटतील. तर मंडळी, प्रथम आपण पाहणार आहोत साती आसरांचा कार्यक्रम कसा करावा.
मंडळी, पहिलं तुम्ही चांगला ग्रुप पकडा. XYZ कुठलाही चांगला पकडा. जे कौल घेणारे आहेत, तर तुम्हाला साथी आसरा निघाला असेल हे जाणून घ्या की ते कुठली साथी आसरा आहेत. काय ठिकाणी असं असतं, घराच्या मागे बी साथी आसरा असतात, थोडे लांब असतात. घराच्या समोर बी साथी आसरा असतात. शाळेला जात होती तिथल्या साथी आसरा असू शकतात. मग कुठल्या साथी आसरा असतात हे कळण्यासाठी तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा गुरु पकडावा लागेल. मग ते तुम्हाला सांगतील, पण तुम्ही त्यांना सांगू नका. फक्त मला या 3 ठिकाणाचे साथी आसरा आहे, कुठला साथी आसरा आहे हे कौलमध्ये तुम्ही सांगून मला नक्की सांगावे. तुम्हाला जर मागचा साथी आसरा असेल, पुढचा साथी आसरा असेल, ते गुरु तुम्हाला सांगून जातील. त्यामुळे तुम्ही योग्य गुरुच पकडा, हे मात्र लक्षात ठेवा. तर मंडळी, यांची ओटी भरायची आहे तुम्हाला. प्रथम ओटी भरायची आहे जेव्हा तुम्हाला लेकरू बाळ तुमचा गर्भ खाली होत असेल किंवा तुम्ही तिला मागायला जात आहे, तर त्याची प्रथम ओटी भरावी लागते. आता ओटीसाठी काय सामान लागणार आहे, त्याला काय द्यावं लागणार आहे, त्याच्या राखणदाराला काय द्यावं लागणार आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला पोरबाळ राहिलं, पोरबाळ झालं, त्याच्यानंतर तिचा मानपान काय द्यावा हे पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, प्रथम साथी आसरांना पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. प्रथम त्यांच्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी टाकायचं आहे. पाणी घ्या कळशीभर, त्याच्यात गुलाब पाणी टाकू शकता. मग साथी आसराला धुवा आणि कोण मुलगा असेल किंवा नवरा असेल, एका बाईचा नवरा असेल किंवा एखाद्या पुरुषाला म्हसोबाला धुवायला सांगा. त्याच्यानंतर 2 सिंदुराच्या पुड्या घ्या. सिंदुराच्या पुड्या पाण्यामध्ये जरी मिसळल्या तरी चालतं. आणि जास्त करून पुरुषाने साथी आसराला हात लावू नका. जी तुमची बायको असेल, कुठली बहीण असेल, कोण असेल, त्यांना साथी आसराला देऊन शेंदूर लावून घेणे किंवा जे व्यक्ती असेल त्यांनी म्हसोबाला शेंदूर वगैरे लावून घेणे. त्यानंतर मंडळी, तुम्हाला एक पूर्ण कापडाचा पुडा लागणार आहे, अगरबत्तीचा पुडा लागणार आहे. 7 जण असल्यामुळे 7 जणांना अगरबत्त्या लावावी लागते. आणि 7 जणांच्या अगरबत्त्या झाल्यानंतर म्हसोबाला 2 अगरबत्त्या लावल्या तरी चालतील. त्याच्यानंतर 7 कापूर घ्यायचे आहेत मंडळी. 1 डबी कापराची घ्यायची. 7 कापूर तुम्हाला तिथे जाळायचे आहेत. 7 लिंब लागणार आहेत किंवा 9 लिंब घ्या. मंडळी, सगळ्यात बेस्ट उपाय 9 लिंबू म्हणजे कशासाठी हे सांगतो. 7 बहिणी, त्यांना 1 लिंबू पोहोचला. तुम्हाला म्हसोबाला लिंबू द्यावं लागतं म्हणून तुम्हाला 9 लिंबू घ्यायचे आहेत. ओटीचे सामान हे तुम्हाला सगळीकडेच भेटेल. ओटीचे सामान देणे घेणे जसं की ब्लाऊज पीस, हळद कुंड, खाली खोबरा, त्याच्यामध्ये सगळं काही भेटतं बघा. बांगड्या पण भेटतात. त्याच्यानंतर मंडळी, 1 कापड पीस आणि 1 नारळ आणि थोडी फुलं, हे झालं की तिची ओटी भरण्यासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये जर तुमचं पान जरी चुकलं तरी ते मानून घेत नाहीत आणि फुले ही तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर मंडळी, दही भात, लिंबू आणि सिगरेट हे म्हसोबाला अर्पण करायचे आहे. टॉवेल आणि टोपी हे मात्र लक्षात ठेवा, हे तुम्हाला म्हसोबाला द्यायचं आहे, लावायचं आहे. 3 नारळ घ्यायचेत. 1 ओटी भरण्यासाठी. 1 साथी आसरांना मनातल्या इच्छा मागून, जसे की समजा, आई साहेब, मी जो काय तुझा मानपान मांडलेला आहे, सगळा मानपान, तुझी मी ओटी भरलेली आहे, तू माझी ओटी भरावे, असे म्हणून तुम्ही तुमची ओटी त्यांच्यापाशी पसरायची आहे. आणि तुमच्या मनातल्या इच्छा बोलून देवीच्या नावाने ते नारळ त्याच्यापाशी फोडायचं आहे. म्हसोबाचा नारळ फोडताना पुरुषांकडे द्या, म्हणजे जेणेकरून त्या तुमची बायको असेल तर प्रथम हे तुम्ही फोडायचं आहे नारळ म्हसोबाला. नारळ सोलून घ्या, म्हसोबाला मागा. दोन्ही हात जोडून काय मनातल्या तुमच्या इच्छा असतील त्या म्हसोबाकडे तुम्ही मागू शकता. त्यांना नारळ फोडून टाका आणि एवढेच तिला विनंती करा, तिच्यापाशी नाक रगडा, तुमची ओटी घ्या आणि असे म्हणा, काय असेल ते माझ्या पदरामध्ये मूळबाळ मला प्राप्त व्हावं आईसाहेब. जर काही असं झालं तर मी जोडीने तुला मूळबाळ घेऊन येईन, तुझे का असेल तर राहिलेला मानपान सुद्धा देईन, म्हणून तिथे तिला असं बोलून तिला मानवून घ्या. हे मागितल्यानंतर तुमचं काम 100% होणार आहे मंडळी. आणि एक राहिलं मंडळी, म्हसोबाला मानपान द्यायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी, म्हसोबाला मानपान देणे, नारळ फोडणे आणि त्यांना शिंदूर लावून त्यांच्या समोर बसणे आणि तुमचे का असेल ते मागून घेणे. त्यानंतर परत साथी आसरांची 7 पानं हातरायची आहेत. त्याच्यावर 1 लिंबू, थोड्या अक्षता टाकायच्या आहेत. 7 अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर काय असेल ते ओटीचे सामान तुम्ही भरायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर 1 लिंबावर 1 कापूर, असे 7 कापूर ठेवायचे आहेत. म्हसोबाला पण 1 कापूर ठेवला तरी चालेल, म्हणजे टोटली 8 असं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावर कापूर ठेवून नारळ फोडून त्यांना विनंती करून तुम्ही ते वरदान, जे काय तुम्हाला मागायचं आहे, तुमच्या मनातली इच्छा आहे, त्यांना त्यांच्यापाशी मागून घ्यायचे आहे मंडळी, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे का असेल ते मागून घेऊन त्यांना साथी आसरांना हळद कुंकू व्हायचे आहे. त्यांच्या कपाळाला प्रत्येक 7 जणांना, 7 बहिणींना हळद कुंकू व्हायचे आहे. प्रत्येकाला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि हे करत असताना परत मनातली इच्छा मागायची आहे. मंडळी, त्यांच्यापाशी कळकळीची विनंती करायची आहे. तुरंत तुम्हाला साथी आसरा पावतील मंडळी. जर त्यांच्या काही राहिलेला मानपान असेल
तुरंत तुम्हाला पावतील आणि पुढे कधी गर्भाशय तुमचा कधी खाली होणार नाही, ही 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो मंडळी. कारण माझ्या मागे जेवढे असे केसेस होते मंडळी, ते खूप देवधर्म फिरले, खूप बुवा बाबांकडे गेले, पण फरक नाही. काही लोकांनी वेगळ्या आसरा सांगितल्या, कोणी वेगळ्या असा त्या आसरा सांगितल्या. तर मंडळी, जेव्हा काही लोक माझ्याकडे आले होते, माझी बडाई सांगत नाही आणि मी कधी लाईव्ह लोकांसारखं घेत पण नाही. मला तसली सवय नाही, लोकांची मार्केटिंग करून घ्यायची नाहीये. जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मी प्रत्येक गोष्ट यूट्यूबला टाकू शकतो. मंडळी, काही लोकांनी हे केलं आहे आणि त्यांना फरक पडलेला आहे. तर मंडळी, आमच्या या माहितीद्वारे त्यांना फरक पडला होता आणि जे आम्ही सांगितलं आहे तेच त्यांना निघालंही होतं आणि त्यांनी ते केलं. तर त्यांना 100% सांगतो, मूलबाळ झालेले आहेत आणि त्यांच्याकडून 1 रुपया मी घेतलेला नाही. त्याच्यानंतर मंडळी, हा कार्यक्रम झाल्यानंतर 7 जणांना परत हाय असं रिटर्न माहेर करावं लागतं. त्यांचा विधी खूप वेगळा आहे. त्यांना परत काय काय द्यावं लागतं हे तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये सांगेन. मंडळी, फरक आहे म्हणून सांगतोय, कारण देवींची माहिती खूप जणांनी दिलेली आहे. काही इंटरनेटवर उपलब्ध आहे, पण असल्या थोडक्यात देणारं भक्ती शक्ती हे प्रथम चॅनल आहे. कारण असे आमचे गुरु आहेत, आमचे येणं जाणं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. जसं की धावजी बाबांकडे गेलेले आहे तर तिथं पण 7 आसरा आहे. शेजारी म्हसोबाचं ठाण आहे, तुम्ही कधी गेला तर तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला मात्र विसरू नका. अशी कुठलीही माहिती असो कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत. सत्यावर माहिती सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कोणाचा मंदा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.